मित्रांनो, तुम्हाला अयशस्वी व्हायला आवडेल का? अर्थातच कोणालाही अयशस्वी व्हायला आवडत नाही. कधी-कधी आपल्याला अपयश पत्करावं लागतं. पण समजा मी तुम्हाला असं सांगितलं, की अपयश किंवा जलद अपयश मिळणं किंवा जलद अयशस्वी होणं हे आपल्यासाठी खरं तर चांगलं असतं. तर विश्वास ठेवाल का? नक्की काय म्हणायचं मला? मित्रांनो, जर आपल्याला काळांतराने यश मिळवायचं असेल, तर बऱ्याचदा त्यासाठी तात्पुरता का होईना आपल्याला अपयश हे पाहावंच लागतं. आता हे अपयश म्हणजे काय आणि हे जलद अपयश आपण का मिळवावं, कसं मिळवावं आणि त्याचे फायदे काय, हे आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर जलद अपयश किंवा जलद अयशस्वी होणं याचे 4 महत्वाचे फायदे आहेत, जे मी तुमच्यासमोर मांडणार आहे. कदाचित तुम्हाला हे फायदे माहिती असतील, कदाचित याचा वापर तुम्ही अगोदर केला असेल, पण केला नसेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी नवीन असं जाणून घ्यायला मिळेल. सर्वप्रथम जलद अयशस्वी होण्याचा फायदा असा असतो, की आपण त्यातनं काहीतरी शिकतो आणि आपण त्याप्रमाणे आपली दिशा बदलू शकतो, ज्याला इंग्रजीत लर्निंग अँड अडॅप्टेशन असं म्हणतात. आता लर्निंग अँड अडॅप्टेशन म्हणजे काय, की जेव्हा आपण एखादी गोष्ट करायचा प्रयत्न करतो आणि लवकरच आपल्याला त्याच्यात अपयश पाहावं लागतं, मग आपल्याला कळतं की आपण कशामुळे अयशस्वी झालो, नक्की आपलं कुठे चुकलं, त्याच्या मुळापर्यंत आपण जाऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपल्या कामाची दिशा, कामाचा वेग आपण बदलू शकतो. यालाच म्हणतात अडॅप्टेशन. एक प्रकारची लवचिकता आपण आणू शकतो आपल्या कामात. आपल्याला हे कळतं की आपली दिशा कुठे चुकली, आपले निर्णय कुठे चुकले. आता हे लवकर येणं का महत्वाचं? कारण हीच जर चूक आपल्याला 2 वर्षाने किंवा 5 वर्षाने कळली असती, तर कदाचित तेव्हापर्यंत खूप जास्त उशीर झाला असता. पण तीच चूक जर आपल्याला 2 आठवड्याने, 3 आठवड्याने कळली, तर तात्पुरता का होईना आपल्याला वाईट वाटेल, पण जर आपण दीर्घकाळाचा विचार केला, तर त्यातनं फक्त फायदाच फायदा आहे. तर म्हणूनच लवकर किंवा जलद अयशस्वी होणं हे त्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर अत्यंत फायदेशीर आहे. आणि त्याचबरोबर जुळलेला आहे आपला दुसरा मुद्दा, ज्याला आपण म्हणतो रिसोर्स एफिशियन्सी. आता रिसोर्स एफिशियन्सी म्हणजे काय? आपण बरेच साधन वापरतो. कुठले कुठले साधन? बऱ्याचदा आपल्याला पैसे वापरावे लागतात एखाद्या प्रकल्पावर किंवा आपल्याला माणसांची गरज लागते, बरोबर? त्याचसोबत आपल्याला स्वतःची मेहनत करावी लागते आणि सगळ्यात महत्वाचा आपल्याला वेळ द्यावा लागतो. आता विचार करा, जर तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतःतर्फे देत आहात, ही सगळी साधनं तुम्ही वापरत आहात आणि लवकरच तुम्हाला अयशस्वी व्हावं लागलं किंवा लवकरच अपयश तुम्हाला पचवावं लागलं, तर मग त्याच्यातनं फायदा काय होऊ शकतो, की हीच गोष्ट समजा तुम्ही काळांतराने, सातत्याने, वर्षानुवर्ष चालू ठेवली असती आणि मग तुम्हाला कळलं असतं, की अरे, आपण जे केलं सगळं चुकीच्या पद्धतीने केलं. मग त्यावेळेस काय होईल, की आपण दिलेला वेळ, पैसा, लोकांचा वापर, आपल्या मेहनतीचा वापर सगळं पाण्यात जाईल. तसं न होता जर हे अपयश आपल्याला लवकरच पत्करावं लागलं, काही काळानंतरच, मग आपल्याला कळतं, अच्छा, तर इथे अमुक अमुक गोष्टी आपण करायला हव्यात. कदाचित इथे इतका पैसा गुंतवू नये किंवा इतका वेळ द्यायला हवा किंवा अमुक साधनं वापरायला हवीत, याचा आढावा आपल्याला घेता येतो. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला बऱ्याच वर्षाने कळणार आहे, ती जर आत्ताच कळली किंवा लवकरच कळली, तर त्यामुळे देखील आपल्याला प्रचंड फायदा होऊ शकतो. आणि त्यासाठीच प्रयोग करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि प्रयोग करणं म्हणजे काय? प्रयोगात आपल्याला माहिती असतं की आपण कदाचित यशस्वी होऊ किंवा यश आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे जलद अयशस्वी झाल्याचा हा अजून एक मोठा फायदा असतो, की आपल्याकडे जे साधन असतात त्याचा आपण पुरेपूर आणि चांगला वापर करू शकतो. कोणतीही साधनं वाया जात नाही आणि समजा वाया गेली तरी अगदी छोट्या प्रमाणात जातात, जेणेकरून आपलं मोठं असं नुकसान काही होत नाही. तिसरं महत्वाचं कारण ज्याच्यामुळे आपण जलद अयशस्वी होण्याचा प्रयत्न करावा आणि त्याला म्हणतात इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी. आता आपल्या भोवताली, अवतीभोवती बरीच माणसं अशी असतात जे त्यांची विचारसरणी खूप चांगली असते किंवा ते इतरांच्या पेक्षा खूप वेगळे काहीतरी विचार करू शकतात आणि सातत्याने तसे केल्यामुळे त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात देखील बरंच यश प्राप्त होतं. आणि त्याचसोबत आपण बऱ्याच कंपन्याही पाहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ Apple सारखी कंपनी आहे, गुगल आहे. भारतातही प्रचंड प्रमाणात मोठमोठ्या कंपन्या आज आहेत, ज्या कंपन्या खूप वेगळा विचार करतात. आता हे कशामुळे शक्य होतं? कारण ते जलद अयशस्वी व्हायला तयार असतात. आता म्हणूनच आपण जेव्हा वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करतो, त्यातनं आपल्याला नक्की कळतं, की यातली कोणती गोष्ट काळांतराने टिकेल, कोणती गोष्ट टिकणार नाही. आणि म्हणून अशा संस्था, अशा कंपन्या आणि अशी माणसं सतत काहीतरी नवीन विचार समाजाच्या पुढे मांडत असतात. आणि ते विचार जेव्हा वापरले जातात, त्याच्यातनं लोकांनाही फायदा होतो. म्हणून अशा कंपन्यांना किंवा अशा लोकांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो समाजाकडनं.
त्याच पद्धतीने जर आपणही छोट्या छोट्या प्रमाणात का होईना पण जर प्रयोग करायला शिकलो तर आपणही वेगळा विचार करू शकू. आपल्यालाही इतरांपेक्षा लवकर हे कळेल की कोणती युक्ती वापरली तर चांगलं होतं आणि कोणती युक्ती वापरली नाही गेली तर बरं असतं. त्यामुळे आपल्याला ह्याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर ती गोष्ट आपल्याला स्वतः करून पाहणं, पत्करणं याशिवाय दुसरा काहीही पर्याय नसतो. आणि तिथे देखील जलद अयशस्वी होणं म्हणजे फेलिंग फास्ट याचा अत्यंत चांगला वापर आपण नक्कीच करू शकतो. आता या व्यतिरिक्त चौथा आणि सगळ्यात महत्वाचं कारण जे मला वाटतं ज्याच्यामुळे आपण जलद यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा त्याला म्हणतात रेझिलियन्स. आता रेझिलियन्सचा अर्थ काय? बऱ्याचदा आपण एखादा प्रकल्प किंवा एखादं काम हाती घेतो किंवा आपलं एखादं स्वप्न असतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला जर करताना आपल्याला काही वर्षांनी समजा अपयश मिळालं तर मग आपलं मानसिक खच्चीकरण होतं. पण समजा ते अपयश आपल्याला पहिल्याच काही महिन्याभरात आलं किंवा पहिल्या काही आठवड्यात आलं किंवा काही दिवसानंतर आलं तर आपल्याला त्यावेळेस नक्कीच वाईट वाटतं. पण हे देखील वाटतं की ठीक आहे मी खूप जास्त वेळ याला दिलेला नव्हता आणि म्हणून आपण परत शून्यापासून सुरुवात करू शकतो. आणि असं जेव्हा सातत्याने होतं तेव्हा कुठे ना कुठे आपल्याला हे कळतं की आपली दिशा चुकलेली आहे किंवा आपले निर्णय चुकलेले आहेत आणि मानसिक खच्चीकरण व्हायच्या ऐवजी आपली हिंमत आणि ताकद वाढत जाते. कारण प्रत्येक चुकांसोबत आपला अनुभवही वाढतो आणि त्याच्यामुळे असं होतं की अपयश जरी आलं पदरी तरी आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो, जोमाने सुरुवात करू शकतो आणि ते कार्य करण्यासाठी आपला उत्साह कुठेही कमी पडत नाही. यालाच म्हणतात रेझिलियन्स. आता उदाहरणार्थ तुम्ही एक चेंडू घेतला आणि तो जमिनीवर आदळला तर तो चेंडू पुन्हा तुमच्या हातात येतो कारण त्याच्यात एक लवचिकता असते, त्याच्यात अशी एक शक्ती असते जेणेकरून तो चेंडू पुन्हा उडू शकतो आणि आपल्या हातात येतो. त्याचप्रमाणे जर विचार करा आपणही खाली कोलमडलो पडलो त्यानंतर जर पुन्हा उभं राहण्याची आपली ताकद असेल तर नक्कीच आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा आपले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही. कारण प्रत्येक वेळेस जेव्हा आपण अपयश पत्करतो आहोत त्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय आणि त्यातनं आपण पुढे पुढे सरकत आहोत हे देखील आपल्याला कळत जातं, त्याची जाणीव आपल्याला असते. आता म्हणूनच हे चारही कारण अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्याचा वापर आपण पुरेपूर केलाच पाहिजे. तर पुन्हा एकदा ही चार कारणं कोणती त्याच्यावर जरा लक्ष केंद्रित करूया. सर्वप्रथम की जलद अयशस्वी झाल्यामुळे आपल्याला एक फायदा होतो ज्याच्यामुळे आपण शिकतो आणि आपल्याला आपली दिशा बदलता येते, ज्याला आपण म्हणतो लर्निंग अँड अडॅप्टेशन. दुसरं महत्वाचं कारण जे मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे जी साधनं आहेत पैसा वेळ किंवा मानव संसाधन इतर जे साधनं आहेत आपल्याकडे त्याचा आपण गैरवापर होऊ देत नाही आणि वेळेस सावध होतो आणि योग्य वापर करायला शिकतो. तिसरं महत्वाचं कारण की आपण जर स्वतःला क्रिएटिव्ह एक वेगळा विचार करणारा व्यक्ती म्हणून आपल्याला छाप सोडायची असेल त्यात देखील प्रयोग करण्यासाठी आपल्याला या गोष्टीची गरज पडते ज्याचाच अर्थ आहे जलद अयशस्वी होणं, जेणेकरून आपण त्यातनं शिकू पुढे काहीतरी वेगळं करू शकतो. आणि चौथं महत्वाचं कारण ज्याच्यामुळे आपण जलद अयशस्वी होण्याचा प्रयत्न करायला हवा आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचं कारण की आपली एक अशी मानसिकता बनते की ज्याच्यामुळे आपण मानसिक खच्चीकरण स्वतःचं होऊ देत नाही. जरी आपल्याला अपयश आलं तर त्यातनं आपण जोमाने पुढे जायला शिकतो ज्याला आपण रेझिलियन्स असं म्हणतो. तर या व्यतिरिक्त देखील अनेक अशी कारणं असतील ज्याच्यामुळे फेल फास्ट किंवा जलद अयशस्वी होणं हे महत्वाचं ठरतं. तर तुमच्याकडेही काही कारणं असतील नक्कीच मला सांगा, मला ऐकायला आवडेल. पण सर्वप्रथम या ज्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत याचा थोड्या प्रमाणात का होईना वापर करून पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की खरंच आपल्याला त्यातनं फायदा होतो आहे का. त्यामुळे बऱ्याचदा दूरच्या फायद्यासाठी जवळचं नुकसान जवळचं अपयश आपल्याला स्वीकारावं लागतं जेणेकरून काळांतराने आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा होऊ शकेल. माझा ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.